नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आपण सध्या यमकवग्ग धम्मपदातील यमकवग्ग यातल्या 2 गाथा आपण मागे पाहिल्या होत्या. त्या गाथांचा आपण अर्थही पाहिला होता, प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहिला होता. आज आपण धम्मपदातील यमकवग्गात जी दुसरी गाथा आहे त्या गाथेचा अर्थ पाहणार आहोत. जर आपण थंबनेल पाहिलं असेल तर आपल्याला समजलं असेल की आज का आपण पाहणार आहोत. तर टायटल असं आहे की देवदत्ता तुझ्यावर हे काशाय वस्त्र शोभत नाही, अशा प्रकारचा टायटल आहे. तर काय आहे की देवदत्ताची कथा सांगितलेली आहे, त्यावरती आज आपण थोडं डिस्कस करणार आहोत आणि नंतर ती मेन धम्मपदातली जी ओळ आहे ती ओळ पाहणार आहोत, त्याचा अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक पाली शब्दाचा मराठीमध्ये काय अनुवाद होतो किंवा त्या शब्दाचा काय अर्थ आहे हेही आपण पाहणार आहोत. तर आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्याला स्क्रीनवरती जे काही दिसेल, म्हणजे जे काही आपण लिहिणार आहोत, आपण अभ्यास करणार आहोत, ते सर्व आपण नोट डाऊन करायचं प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या संग्रही पाली भाषा आणि पाली भाषेतले अर्थ हे आपल्या संग्रह राहतील. तर आपण सुरुवात करूया. देवदत्ता तुझ्यावर हे काशाय वस्त्र शोभत नाही. सामान्य जनतेने जेव्हा देवदत्ताला नवीन काशाय वस्त्र म्हणजे ते मौल्यवान वस्त्र परिधान केलेलं पाहिलं, तेव्हा त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की देवदत्ताला हे काशाय वस्त्र म्हणजे नवीन जे मौल्यवान वस्त्र आहे हे बिलकुल शोभत नाही, तर ते वस्त्र सारीपुत्त यांना शोभतं असं ते म्हणत होते आणि देवदत्ताच्याबद्दल त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला होता. काही दिवसानंतर एक भिक्खू भगवंतांना भेटायला गेले आणि भगवंतांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे जनता देवदत्ताने घातलेल्या नवीन वस्त्राबद्दल बोलत आहे, त्यांच्या मनामध्ये खूपच द्वेष आहे, त्याच्याबद्दल राग आहे, तरी देवदत्त ते वस्त्र घालून फिरत असतो. भगवान बुद्ध म्हणतात की देवदत्ताने आत्ताच हे वस्त्र घातले असं नाही आहे, तर त्याने पूर्वी जन्मामध्ये पण अशा प्रकारचे वस्त्र घातलं होते आणि ते सांगून भगवान बुद्ध पूर्वजन्माची कथा सांगतात. ते म्हणतात की एकदा ब्रह्मदत्त नावाचा राजा वाराणसीमध्ये राज्य करत असताना एक शिकारी व्याध हत्तींची जी शिकारी करतो तो हत्तींची शिकार करायचा आणि त्यांची दात, नख, आतडी, मांस हे विकून त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह व्हायचा. आणि त्याच काळामध्ये त्याच जंगलामध्ये एक पच्चेक बुद्ध ही आपली साधना करत होते. तर हत्तींचा जो काही कळप होता तो त्यांना वंदन करून पुढे जात होता. त्या व्याधाने, त्या शिकाऱ्याने पाहिलं की हत्तींना मारणं खूपच सोपं आहे, कारण हे हत्ती प्रत्येक दिवशी ह्या पच्चेक बुद्धांना वंदन करून पुढे जात आहे. तर आपण योजना करूया की अशा प्रकारचं वस्त्र आपण मिळूया, जेणेकरून हत्ती आपल्याला वंदन करतील आणि मग जो शेवटी असेल त्या हत्तीला आपण मारूया. अशा प्रकारची तो योजना करतो आणि तो शोधत असतो की कुठे मला काशाय वस्त्र मिळेल का. म्हणून शोधत असताना त्याला एक नदीमध्ये एक भिक्खू स्नान करताना पाहिले. त्याने त्यांचे वस्त्र म्हणजे त्या शिकाऱ्याने त्या भिक्खूचे वस्त्र चोरले आणि हत्ती येण्या जाण्याच्या मार्गावर त्याने ते वस्त्र परिधान करून बसले. हत्ती काय आपले नेहमीप्रमाणे त्या काशाय वस्त्रधारी व्यक्तीला वंदन करून पुढे जात होते. तर हा काशाय वस्त्रामध्ये असणारा जो शिकारी होता त्याने जो सावध होता त्याने पाहिलं की शेवटला जो काय हत्ती आहे त्याला तो भाल्याने मारायचा आणि आपले उदरनिर्वाह करायचा. असं हा बरेच दिवस चालले होते. त्याच हत्तींच्या कळवामध्ये बोधिसत्वांचा जन्म झाला आणि त्यांनी पण आपल्या पूर्वजांच्या परंपरेनुसार त्या काशायधारी वस्त्रीधारी व्यक्तीला वंदन करून ते पुढे जात होते. काही कालांतर हे बोधिसत्व त्या कल्पाचे राजा झाले, मुख्य झाले आणि त्यांनी विचार संगमन केला की आपली ही जी संख्या आहे, हत्तींची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे. ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. मला वाटतं तो काशायधारी जो व्यक्ती आहे तोच आपल्या हत्तींना मारतोय असं मला वाटतं. मग सर्वांनी विचार केला, संगनमत केलं, विचारविनिमय केला आणि त्या बोधिसत्वाने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सर्व पुढे जा, मी सगळ्यात पाठी राहील, आपण आज त्यांची परीक्षा घेऊया. तर नेहमीप्रमाणे ते सर्व हत्ती त्या काशायधारी व्यक्तीला वंदन करून पुढे जात होते. पण ह्यावेळी बोधिसत्व शेवटीला राहिले आणि ते खूप सावध होते.
जेव्हा सर्व हत्ती त्या काशाधारी व्यक्तीला वंदन करून पुढे जात असताना त्या काशाधारी वस्त्रामध्ये असणाऱ्या त्या शिकाऱ्याने पाहिलं की हा शेवटला एकच हत्ती राहिला आहे. त्याने आपल्याकडचा भाला उचलून त्याला फेकला, पण ह्यावेळी तो बोधिसत्व सावध होते, त्यांनी स्वतःला वाचवलं. आता त्यांचा डाऊट पक्का झाला होता की हाच व्यक्ती आपल्याला आपली हत्तींची संख्या जो कमी करणार तो हाच व्यक्ती आहे, म्हणून तो त्यांना मारा गेला. पण त्याने विचार केला की जर मी याला मारले तर हजारो बुद्ध आणि भिक्खूंना अशी लाज वाटेल की काशाय वस्त्र परिधान करणारा व्यक्तीसुद्धा जीव हत्या करतो. असा विचार करून त्याने हत्तीने म्हणजे त्यांचे प्राण घेतले नाही, पण त्याला सुनावले की संसारातून विरक्त झालेल्या भिक्षूंचे वस्त्र परिधान करून तू हत्या करण्याचे मोठे पाप केले आहेस. तू त्या काशाय वस्त्राचा अधिकारी कधीच नव्हतास. जो व्यक्ती, लक्षात ठेवा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, जो व्यक्ती अंतर्मनातून निर्मळ आणि पवित्र आहे तोच काशाय वस्त्राचा खरा अधिकारी आहे. अशा प्रकारे ते बोधिसत्व म्हणजे हत्तींच्या योनीमध्ये जन्मले ते बोधिसत्व त्या शिकाऱ्याला म्हणतात. बुद्धांनी ही कथा सांगून स्पष्ट केली. म्हणजे शेवटला जेव्हा अट्टकथा आपण जेव्हा वाचतो तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की ह्या गोष्टीमध्ये अशा प्रकारचे व्यक्ती होते, तर हे होते, तो मी होतो, हा होता, अशा प्रकारची ते माहिती देतात. तर त्याच्यामध्ये ते सांगतात शेवटीला की त्या जन्मात हत्तींची हत्या करणारा तो व्याध म्हणजे तो शिकारी म्हणजे देवदत्त होता आणि हत्तींचा राजा मी होतो. म्हणजे ते बोधिसत्व जे होते त्यांचे खरं बुद्ध होते. अशा प्रकारे स्वतः पात्र नसतानाही देवदत्ताने भूतकाळातही काशाय वस्त्र परिधान केले होते, धारण केले होते. आता ही कथा इथे संपलेली आहे आणि पुढे जाऊन भगवान बुद्ध गाथा म्हणतात आणि ते गाथेचा यमक वग्गामधलं ह्या गाथेचा अर्थ आपण बघूया. असारे सारमत्तीनो सारे च असार दस्सिनो ते सारं न आदि गच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा. काय सांगितलं हे शब्द नीट बघा. तुम्हाला सरळ शब्द दिसत असतील पण त्याची फोड करणं आपल्याला समजलं पाहिजे, कुठल्या शब्दाला कुठे फोड करायचं, कारण संधी झालेल्या असतात. त्या संधी समजलं गरजेचं आहे. असारे सारमत्तीनो सारे च असार दस्सिनो असे शब्द आहेत. ते सारं न आदि गच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा. अशा प्रकारे ही गाथा म्हटली गेली. ही गाथा क्रमांक आहे धम्मपद यमक वग्गातली 11वी गाथा आणि त्याच्यावरती संपूर्ण आपण स्टोरी पाहिली. आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहू, ते आपण नोट डाऊन करा. असारे याचा अर्थ आहे जे साररहित आहे, ज्याला स्वतःचे काही अस्तित्व नाही किंवा जे नश्वर आहे. आध्यात्मिक भाषेत सांगायचे तर जे क्षणभंगूर, तुच्छ आणि उपयोगाचे नाही अशा गोष्टींना सार म्हणतात. सारमत्तीनो हा शब्द सार आणि मत्ती म्हणजे बुद्धी किंवा विचार मिळून बनलेला आहे, म्हणजे संधी झालेली आहे. याचा अर्थ असा की जे लोक असार किंवा मूल्यहीन गोष्टींमध्ये सार, महत्त्व किंवा सत्य शोधतात किंवा त्यालाच खरे मानतात. सारे याचा अर्थ असा आहे की जे सारयुक्त आहे, जे सत्य आहे, मूल्यवान आहे आणि ज्याचा पाया मजबूत आहे. धर्माच्या भाषेत निर्वाण किंवा सत्य ज्ञान म्हणजे सार होय. च हा एक अव्यय असून याचा अर्थ आणि असा होतो. असार दस्सिनो हा शब्द असार आणि दस्सी म्हणजे पाहणारा यापासून तयार झाला आहे. याचा अर्थ असा की जे लोक खऱ्या अर्थाने मौल्यवान असलेल्या गोष्टींना असार किंवा मूल्यहीन समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, ते याचा अर्थ ते म्हणजे अशा प्रकारचे लोक. सारं खरे ज्ञान, सत्य किंवा सत्याचे अंतिम ध्येय. न आदि गच्छन्ति हा शब्द न म्हणजे नाही आणि अधि गच्छति म्हणजे प्राप्त करणे किंवा पोचणे यापासून बनला आहे. याचा अर्थ आहे की असे लोक खऱ्या सत्यापर्यंत किंवा सारापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही, त्याला ते प्राप्त होत नाही. मिथ्या संकल्प गोचरा हा शब्द मिथ्या म्हणजे चुकीचे किंवा मिथ्या, संकल्प म्हणजे संकल्प किंवा विचार आणि गोचर क्षेत्र किंवा वावर यांचा समूह आहे. याचा अर्थ असा की ज्यांचे विचार किंवा संकल्प चुकीच्या दिशेला आहेत किंवा जे चुकीच्या धारणांच्या क्षेत्रात वावरत आहेत. मग हे काय याचा संपूर्ण अर्थ काय होतो
जे लोक जे असार म्हणजे मूल्यहीन आहेत त्याला सार म्हणजे मौल्यवान मानतात, आणि जे खरोखर सार म्हणजे सत्य आहे त्याला असार समजतात, अशा चुकीच्या संकल्पात किंवा विचारात अडकलेले लोक कधीही खऱ्या सत्याला म्हणजे साराला प्राप्त करू शकत नाहीत. आता या कथेतून म्हणजे ही कथा इथे आपली संपलेली आहे. म्हणजे आपण अर्थ म्हणजे गोष्ट पाहिलेली आहे, गाथा पाहिली आहे, गाथेचा अर्थही पाहिलेला आहे प्रत्येक शब्दाचा. आता ह्यापुढे काय ह्या कथेतून बोध मिळतो ते आपण पाहूया. या कथेतून मिळणारा आपल्याला बोध असा शिकवतो म्हणजे शिकवायला मिळते की केवळ बाह्य वेश धारण केल्याने कोणी महान किंवा पवित्र होत नाही. देवदत्ताने भिक्षूंचे वस्त्र म्हणजे काशाय वस्त्र परिधान केले होते, पण त्याचे विचार आणि कर्म हिंसक होते. याउलट हत्तींचा राजा आणि जरी प्राण्यांच्या रूपात होता तरी त्याचे विचार करुणेने भरलेले होते आणि सत्याची जाण असणारे होते. पात्रता ही कर्मावर आणि विचारांच्या शुद्धतेवर अवलंबून असते, बाह्य देखावरती नसते. आपण पाहिलेले आहे आता आजच्या काळामध्ये जर पाहिलं तुम्ही तर बरेचसे साधू आहेत, संत आहेत, काही आपण म्हणू शकतो पूजनीय आहेत, पण साधू संत भिक्खू वर्ग असं म्हणतो मी, श्रमण वर्ग आहे जे काही त्यातले अल्प प्रमाणामध्ये पूजनीय आहेत, पण बरेचसे भोंदू पण आहेत, बरेचसे फक्त बाह्य वेश धारण करणारे आहेत. आतून जसं आपण मगाशी पाहिलं की हत्ती जो म्हणत असता की काय म्हणाला तो हत्तीने, जो व्यक्ती अंतर्मनातून निर्मळ आणि पवित्र आहे तोच काशाय वस्त्रांचा खरा अधिकारी आहे. म्हणजे अंतर्मनातून पवित्र. आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एक मोठी केस आता सध्या चालू आहे नाशिकमध्ये. तर अशा लोकांना तुम्ही म्हणू शकता का साधू किंवा काशाय म्हणजे काशाय वस्त्राचे बाह्य आवरण आहे, पण तुमचे अंतर्मनातले विचार कसे आहेत, काय आहे त्याच्यावरती विचार केला पाहिजे. आज बरेचसे महाराष्ट्रामध्ये येणारे संत आहे, जे स्वतःला संत म्हणतात, ते चुकीच्या धारणा कशी पसरवतात आहे ते पाहतात आपण. आज लोकसंख्या, आज भारतामध्ये सोडून जगामध्ये लोकसंख्या ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे, आणि अशा वेळी बरेचसे भोंदू लोक आपल्याला सांगतात की लोकसंख्या वाढवा म्हणून, प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 मुलं जन्माला घाला. बाबासाहेब म्हणतात की हॅव्हिंग मोर दॅन चिल्ड्रन्स इज अ क्राईम. बाबासाहेबांचं वाक्य आहे ते. जर तुम्ही बाबासाहेबांचा व्यवस्थित अभ्यास केला तर ते त्यांच्या जे काय म्हणतात घोषणापत्रामध्ये म्हणजे निवडणूक घोषणापत्रामध्ये ते म्हणतात की जर कोणी जास्त मुलांना जन्म घातला तो क्राईम आहे, 2पेक्षा जास्त मुलांना, आणि अशा व्यक्तींना त्यांनी सर्व सांगितलं यांना पनिश केलं पाहिजे. हे बाबासाहेबांचे महत्त्व आहे. म्हणजे मोर दॅन म्हणजे हे लायबिलिटी ते समजतात. जास्त मुलं आहेत ही लायबिलिटी आहे, त्यांना कशाप्रकारे संगोपन करायचं आहे ही लायबिलिटी आहे. पण अशा वेळी बाकीचे जे काही तथाकथित जे स्वतःला संत म्हणतात ते जर तुम्हाला असं सांगत असतील की जास्त मुलांना जन्म द्या, हे करा, ते करा. इट वॉज अ हायली पॉप्युलेटेड कंट्री इन अस. म्हणजे आपण हायली पॉप्युलेटेड कंट्री आहोत, जगामध्ये नंबर 1 आहे. आज आपण भारताची तुम्ही जे लोकसंख्या पाहिली किंवा समस्या पाहिल्या त्याच्यामध्ये लोकसंख्या ही खूप महत्त्वाची आणि प्रबळ कारण आहे आपलं मागे येण्यासाठी. तर अशा प्रकारे संत आहेत, म्हणजे बरेच बंधू संत बाबा आहेत ते किंवा श्रवणांमध्येही जे 227 नियम सांगितलेले आहेत, 311 नियम सांगितलेले आहेत, त्यांचं विनय जे त्यांचं आचरण करत नाही अशांची संख्याही बरीच आहे. आज आपण पाहतो की बरेचशी एखादी जी संस्था आहे जी आपल्याला जी बहुजन हिताच्या विरुद्ध जे काम करते ती संस्था आहे, त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली काही भिक्खूंची निर्मिती केली आहे, ती समाजामध्ये वावरतात आहे. अशा लोकांना तुम्ही आवरलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. हे तिथे सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही काशाय वस्त्राला आपण वंदन करतो, नमन करतो, पण ते नमन करण्याच्या पात्रतेत आहेत का हाही आपल्याला निकष लावला पाहिजे. कोणाच्याही पाया पडायच्या आधी तो व्यक्ती शीलवान आहे, आचरण म्हणजे विनयशील आहे की नाही हे पाहणंही आपल्याला गरजेचं आहे. ह्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. आणि जेव्हा ही जबाबदारी कधी येणार आहे, जेव्हा आम्हाला बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय ह्यांची जाणीव होईल, तेव्हा आम्ही खऱ्या प्रकारे ते समजू शकतो. नाही तर आम्हाला असं हाय सवय, आले दिसले पडा पाया, आया दिसले पाया पडा. पण का
ही कथा तुम्हाला सगळं सांगते की देवदत्त ही जर आपलं देवदत्त बरेचसे देवदत्त निर्माण झालेले आहेत आज समाजामध्ये. आणि तुम्हाला सारीपुत्त कोण, महामोगलान कोण आणि देवदत्त कोण यातला फरक समजला पाहिजे, त्यासाठी ही कथा आहे. महाराष्ट्रात इथे म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून सोडा की भारतामध्ये ह्या अशा प्रकारचे फोंडू बरेच निर्माण झाले आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी भगवान बुद्धांनी ही कथा सांगितलेली आहे. काय सांगितलेलं पुढे जाऊन की आज आपण सोशल मीडिया किंवा जाहिरातींच्या युगामध्ये राहतो, जिथे बाह्य झगमटावा म्हणजे आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे बाहेरून आपल्याला मोठं मोठं जे दिसतं त्याला खूप महत्त्व दिसतो, पण अशा दिखाव्याला आपण सार मानतो. म्हणजे जे नाही आहे त्यालाच आपण सार मानतो आणि मानसिक शांतता किंवा चारित्र्य सांगणारा खऱ्या म्हणजे जे खरं गोष्ट सांगतात, समाजामध्ये प्रबोधन करतात आहेत, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. किंवा जेव्हा आपले संकल्प किंवा विचार चुकीचे असतात तेव्हा आपण चुकीच्या व्यक्तीवर विचार ठेवतो. म्हणजे आपल्या मनामध्येच पूर्वग्रह दूषित असतो, त्यामुळे आपण दुसऱ्यांवरती पण विश्वास ठेवत नाही आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांना सोडून जे चुकीचं धारण करतात, जे बोलबच्चनमध्ये एक्सपर्ट आहेत, अशा लोकांवरती आपण विश्वास ठेवतो आणि आपले बरेचसे संकल्प किंवा आपल्या दृष्टिकोन हा चुकीचा होतो आणि त्यामुळे आपणही चुकीच्या मार्गावरती चालू शकतो इनडायरेक्टली. नैतिकता आणि कामाच्या स्वरूप म्हणजे बघा, ऑफिसमध्ये किंवा समाजामध्ये अनेकदा लोक स्वतःला खूप नीतिमान दाखवण्याचा प्रयत्न करतात, जे ॲक्च्युली नसतात ते, पण त्यांचा हेतू चुकीचे असतात. ही गाथा आपल्याला आपल्या माणसाच्या बाह्य रूपापेक्षा, म्हणजे ही गाथा आपल्याला जी आपण आता शिकलेलो आहोत, ही माणसाच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या कर्माची पारख करायला शिकवते. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला हे समजलं पाहिजे, आपल्याला जाणीव असली पाहिजे की आपण कोणापुढे नतमस्तक होतो आहे किंवा कोणावरती विश्वास ठेवतो आहे, ही गाथा आपल्याला दाखवून देते. जीवनात काय टिकणारे आहे आणि काय संपणारे आहे याची समज असणे आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर आय होप आजची ही गाथा सर्वांना समजली असेल ही मी गृहीत धरतो. आपल्याला माझा हा प्रयत्न, माझा हा संकल्प, आपला जो संकल्प आहे की प्रत्येक घरामध्ये, मराठी घरामध्ये पाली भाषा आणि पाली भाषेचा अर्थ हे समजण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी मला जी साथ देत आहे, जे आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत जे पाली भाषेच्या अभ्यासक आहेत, ते विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे मला सहकार्य करता त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की अजूनही आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांचं स्वप्न आहे की संपूर्ण भारत देश आपल्याला बौद्धमय करायचं आहे आणि त्या बौद्धमय करताना जे काही बुद्ध वचनं आहेत ती पाली भाषेमध्ये आहेत आणि त्या पाली भाषेच्या वचनांना मराठीमध्ये सांगण्याचा संकल्प आपण हाती घेतलेला आहे. त्यामध्ये आपण मला सर्वांनी सहकार्य करा. आपल्या आजच्यापुरते इथे थांबतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझेही सर्व व्हिडिओ कसे वाटले याच्यावरती आपण जरूर कमेंट करा. जरा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम असेल, पण तोही आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या प्रती रजा घेतो, आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमित्र व्यक्त करून इथे थांबतो. नवोधाय. हलके से आला हा क्षण, हलके पायी विरतो जहां.